आपण आता श्रीलंकेमधल्या पोलुनारवा इथल्या लंकातिलके इमेज हाऊसमध्ये आहोत आणि आपल्याला हा पूर्ण पोर्च पाहायला मिळतो। या पोर्चमध्ये आता काही नाही, पण हे शिल्प जे आहे विटांनी तयार केलेलं आहे। आतापर्यंत आपण दगडांमध्ये तयार केलेल्या सगळ्या वास्तू पाहिल्या आणि वर जायचा रस्ता आहे इथे, तो आता नष्ट झाला आहे। वर छप्पर होतं कधी काळी आणि याला अनेक मजली होतं आणि दगडांचं काम होतं, ते नष्ट झालं आहे। इथे वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या, या पायऱ्या आपल्याला दिसतात आणि अतिशय जबरदस्त इथलं काम होतं। इथे कधी काळी स्तंभ होते, दगडी स्तंभ, हे तुम्हाला दिसत आहेत आजही त्याचे अवशेष आहेत। आणि हा पूर्ण इथपर्यंत होता, वर कैक मजले होते, साधारण हा 7 मजली असेल, पण आता तो जवळपास नष्ट झाला आहे। ही दाखवण्याचं लंकातिलके इथलं हे शिल्प दाखवण्याचं कारण असं आहे की आपल्याला याचा प्रभाव आपल्याला थायलंडमधल्या सुखोथाईमधल्या त्या लेण्यांमध्ये दिसतो। त्याच्यामुळे इथून आपल्याला सुखोथाईमधलं थायलंडमधलं जे सुखोथाई जे ठिकाण आहे ते पाहणं गरजेचं आहे। हा बाहेरील परिसर आहे आपल्या लंकातिलकेचा आणि हा पूर्णपणे बांधकाम केलेलं होतं। याच्यावर लाकडी म्हणजे काम करून त्याच्यावर कौलारू छप्पर होतं, जे आज नष्ट झालंय आणि उत्कृष्ट काम इथे केलेलं होतं। जबरदस्त असं काम आहे आणि आज ते पूर्णपणे जीर्ण झालंय, नष्ट झालंय। शिल्प इथली नष्ट झालेत। इथे आपल्याला छान लाकूड काम आता थोडंसं शिल्लक राहिलंय, लाकूड काम दिसतंय। वर आपल्याला बोधिसत्व कदाचित आहेत असं वाटतंय। हां, हे बोधिसत्व दिसत आहेत, वर बोधिसत्वांचं अंकन दिसतंय। तर लंकातील इमेज हाऊस, याला इमेज हाऊस म्हणतात, टेम्पल पण म्हणतात। तर हा सगळा परिसर आहे, एवढा मोठा परिसर आहे आणि खूप छान इथलं हे इथे काही अवशेष शिल्लक आहेत। इथे आपल्याला इथे ड्वार्फ म्हणजे आपल्याला यक्ष दिसत आहेत, यक्षांचं अंकन दिसतंय। यक्ष आहेत इथे, यक्षांचं अंकन दिसतंय आणि जबरदस्त इथलं काम आहे। आज मात्र हे सगळं जीर्ण झालेलं आहे। हे कदाचित बोधिसत्व आहेत, सांगता येणार नाही आपल्याला कोण आहेत, पण हे दिसत आहेत आपल्याला इथे। इथे यक्ष दिसत आहेत प्रत्येक खोबडीमध्ये, याचा अर्थ या प्रत्येक खोबडीमध्ये शिल्प होती जी आज नष्ट झालेत, हे दिसतंय आपल्याला। प्रत्येक ठिकाणी आहेत। यक्ष थर दिसतोय, सिंह थर दिसतोय आहे हा, आणि इथे यक्ष थर आहे। तर असे यक्ष थर दिसत आहेत, बोधिसत्वांचं अंकन दिसतंय आणि हे दगडाचं काम दिसतंय। असं हा लंकातिलकेचा परिसर आहे। मी तुम्हाला लंकातिलके परिसर दाखवतोय। आज मात्र हे ओसाड पडलेलं आहे आणि जीर्ण शीर्ण झालेलं आहे। आता इथे पर्यटकांची वर्दळ असते। कधी काळी काशाय वस्त्र परिधान केलेला भिक्खू संघाचा इथे वावर होता, जो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे। हा गार्डस्टोन आहे, गार्डस्टोनचा फोटो मी टाकलेला होता। गार्डस्टोन दिसत आहेत आणि हा पूर्ण परिसर आपल्याला आज निर्मनुष्य दिसतोय। हा असा लंकातिलके आहे। लंकातिलकेचं प्लास्टर दिसतोय आपल्याला। हा पूर्ण वरती यक्ष दिसतोय, इथे यक्ष आहेत ते दिसत आहेत आणि आता ते नगर आहे, शेवटच्या काळात आहे। तर असा लंकातिलकेचा परिसर आहे।